मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून कुणबी मराठाच्या नोंदी शोधून काढण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेण्याचं शासनानं मान्य केलं। तसंच त्यासंबंधीचा आदेश जारी केल्यानंतर त्याच गॅझेटियरचा संदर्भ देत मराठवाड्यातील बंजारा म्हणजेच लमाण समाजानं आम्हाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी पुढे आणली आहे। आणि आता पुढची बातमी बघूयात। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 21 नेत्यांचा समावेश करण्यात आलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकीची शिंदे यांनी तयारी सुरू केली आहे। निवडणुकीसाठी 21 नेत्यांची फौज मैदानात उतरवली आहे। आगामी पालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्त्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत। शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी दिली आहे। समितीत शिंदेंसह रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुर्जी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत, शिशिर शिंदे, मीनाताई कांबळी यांचा समावेश केला आहे। मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिंदे गटाची कार्यकारी समिती आपण कशी आहे ती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। एकनाथ शिंदे हे अध्यक्ष असतील, तर रामदास कदम आणि गजानन कीर्तीकर हे सदस्य असतील। त्याचबरोबर आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळी, श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे हे सुद्धा या समितीचे सदस्य असतील। संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील यांचा सुद्धा यात समावेश आहे। मुर्जी पटेल, दिलीप लांडे आणि तुकाराम काते हे सुद्धा सदस्य आहेत। मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, सदा सरवणकर यांची सुद्धा नाव आहेत। तर यामिनी जाधव, दीपक सावंत, शिशिर शिंदे, महायुती सरकारमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सहपालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली होती। या सहपालकमंत्र्यांवर आता जिल्ह्यातील कामांची जबाबदारी देण्यात येणार आहे। सहपालकमंत्री हे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी नेमून दिलेल्या प्रकरणाचा पाठपुरावा करतील। तसंच संबंधित जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा विशेष लक्ष देण्यात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टोलेबाजी करण्यात आली आहे। नवीन नागपूरच्या संकल्पनेवरून फडणवीसांना डिवचण्यात आलंय। राज्याचा समतोल विकास साध्य करण्याचं आवाहन सामनातून करण्यात आलंय। यातील महत्त्वाचे 5 मुद्दे आपण बघूयात। नवीन नागपूरची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही मेट्रो शहरांबाबत हा विचार करा। नागपूर तुमचं गाव असल्यानं प्रेम काकणभर जास्त आहे असं समजूया। राज्यात नवीन पुणे, नवीन नाशिक, नवीन कोल्हापूर, नवीन छत्रपती संभाजीनगर असा विकासाचा नवा रोडमॅप राबवता येऊ शकतो। नवीन नागपूरच्या निमित्तानं हे घडावं इतकंच। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या बंडू आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येच्या बदल्यात आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। आता पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येते। एका व्यापाऱ्यावर भर रस्त्यात 3 गोळ्या झाडत गोळीबार करून 50 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली। नागपूरच्या कडबी चौकात ही घटना घडली आहे। या गोळीबारात व्यापारी गंभीर जखमी झालाय, तर लंपास केलेली ही रक्कम हवालाशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आहे। राजू दीपानी असं जखमी व्यापाऱ्याचं नाव आहे। दीपानी हे गुजरातमधील एका कंपनीसाठी डेटा फीडिंगचं काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे। पोलीस या प्रकरणाचा आता सखोल तपास करत आहेत। बार्शीच्या कला केंद्रातील नर्तिकेमुळे उपसरपंचानं आत्महत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना कला केंद्राशी संबंधित आणखी एक घटना घडली आहे। माढ्याच्या वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबार झाला। एकच बैठक लावण्याच्या कारणावरून हा वाद झालाय। या वादादरम्यान एकानं पिस्तूल काढत गोळीबार केला। त्यामध्ये देवा कोठावळे नावाची व्यक्ती जखमी झाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी सूरज पवार नावाच्या व्यक्तीसह 3 जणांना ताब्यात घेतलंय। गोळीबार करणारी व्यक्ती आणि जखमी झालेली व्यक्ती हे दोघेही एकाच गावातील आहेत।
पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेऊन पुढील तपास आता सुरू केलाय. शिव्या काय ती द्यायला सगळं एकदम. मग मी त्यांना म्हणलं की बाबा ना दादा तुझ्या बरोबर जे जोडीदार आले तू त्यांना सांग आवर घाल म्हणलं. ड्रिंक केली कशाला नाही त्या समोरच्या हो कशाला बिल करावं तुझा काही समोर करून डायरेक्ट काढली कुठं लागलं तुम्हाला मांडीला. शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले कबीर कला मंचचे रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर होऊनही त्यांची कारागृहातून सुटका केली नाही. यावरून हायकोर्टानं बुधवारी कारागृह प्रशासनाला धारेवर धरलं. तसंच तुम्ही माणुसकी धाब्यावर बसवली आहे का असा प्रश्नही केला. न्यायालयानं केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून गायचोर यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता. असं असताना कारागृह प्रशासनानं माणुसकी सोडली आहे का? हे सर्व फक्त याचिकाकर्त्याला त्रास देण्यासाठी करत आहात का? तुम्ही न्यायालयाच्या आदेशांचं पालन का केलं नाही? अधीक्षक कुठून आले आणि दंडाधिकारी सुटकेचे वॉरंट मागतातच कसे? अशी प्रश्नांची सरबत्तीस न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंग भोसले यांच्या खंडपीठानं सरकारी वकिलांवर केली. याचिकाकर्त्याला तात्पुरता जामीन मंजूर करण्याबाबत अधीक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. जामीन मिळवणाऱ्या आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यानं सुटकेचे वॉरंट बजावणं आवश्यक असतं, त्यानंतरच अर्जदाराला सोडलं जातं असा दावा सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी केला. त्यावरही न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ऑनलाईन रम्मीत पैशाची उधळण केल्यानं कर्जबाजारी झाल्यानं दोघा मित्रांनी दागिने चोरण्याचा कट केला होता. यावेळी अंगावरील दागिने चोरताना प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेचा खून करून मृतदेह दोघा चोरट्यांनी गोबर गॅसमध्ये टाकला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली आहे. त्यानंतर पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या खुनाची कबुली दिली आहे. सदरच्या गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा तसेच कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे सदरचा गुन्हा उघड आणणे एकदम क्लिष्ट व गुंतागुंतीचे होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखा व राधानगरी पोलीस ठाणे यांनी अत्यंत शांतपणे व गावातील सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात. अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अॅडव्होकेट महेश मुळे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 6 गुंडांविरोधात न्यायालयात 1700 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. बिश्नोई गँगकडून वारंवार सलमान आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झालाय. माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्याही सलमानच्या जवळीकतेमुळेच झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. त्यामुळे या प्रकरणात आता विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट महेश मुळे हे बाजू मांडतील. अभिनेता सलमान खानला मिळालेल्या धमक्यांमुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी सेटवरील सुरक्षेबाबत अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत. बिग बॉसच्या सेटवर आता लाईव्ह प्रेक्षकांची एंट्री थांबवण्यात आली आहे. याशिवाय या शोशी संबंधित सर्व लोकांची पार्श्वभूमी तपासली जाते. मग ते कायमचे असो, तात्पुरते असोत किंवा विक्रेते असोत. शोच्या संपूर्ण टीमसाठी कडक प्रोटोकॉल्स निश्चित करण्यात आले आहेत आणि प्रत्येक स्तरावर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. करिश्मा कपूरच्या मुलांनी समायरा आणि कियान यांनी मंगळवारी वडील संजय कपूर यांच्या 30,000 कोटींच्या मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर काल दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. करिश्माच्या मुलांचा आरोप आहे की त्यांची सावत्र आई प्रिया कपूर यांनी बनावट मृत्यूपत्र तयार केलंय. समायरा आणि कियान यांच्या वतीनं बाजू मांडणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला सांगितलं की संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांचं मृत्यूपत्र कुटुंबाला कधीच दाखवण्यात आलं नाही आणि मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्यांनाही कबूल केलंय की त्यांना मृत्यूपत्र वाचण्याच्या 1 दिवस आधी याबद्दल माहिती मिळाली. ताज हॉटेलमध्ये घाईघाईनं मृत्यूपत्र वाचण्यात आलं आणि ट्रस्ट डीड सारखे अनेक महत्वाचे तपशील लपवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 2 आठवड्यांनी होणार आहे.